सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची, नारायण नामाची हो, नारायण नामाची. संसार भरा फिरतो या गरगरा, संसार आपल्याकडे 10 मिनिटं उरलेले आहेत. 10 मिनिटांमध्ये एका संतांचं चरित्र आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. आज श्री संत जगनाडेजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. श्री संत जगनाडेजी महाराज यांचा जन्म हा कुठं झाला असेल तर सदुंबर ह्या गावामध्ये झालं. त्यांचं गाव हे चाकण हे त्यांचं गाव सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. संतांचं चरित्र निश्चित आपण वाचलं पाहिजेत, ऐकलं पाहिजेत. ह्या संतांचं चरित्र वाचलं ऐकलं तर आपलं चरित्र सहजतेनं घडतं. काहीच करायचं नाही, नुसतं वाचायचं. श्रवण ही भक्ती सांगितलेली आहे. चिंतन कमी करायचं, दृष्टांत कथा आपल्याला बघायची. सदुंबर गावामध्ये संत जगनाडेजी महाराज यांचा जन्म झाला. जगनाडेजी महाराज हे हळूहळू मोठे होऊ लागले. मोठे झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांना कळू लागलं त्यावेळेस त्यांच्या घरी जो व्यवसाय होता, त्यांचा व्यवसाय कोणता, तेली समाजामध्ये जन्माला आल्या कारणानं ते तेल विकण्याचं करण्याचं काम, घाणे हाकलण्याचं काम त्यांच्या घराण्यामध्ये असल्या कारण ते करत असायचे. आणि त्या धंद्यामध्ये ते रुजू झाले. रुजू झाल्याच्या नंतर संताजी महाराज तेल विकण्यासाठी देहू गावामध्ये जात असत. देहू गावामध्ये सर्वांना माहिती होतं कोणते संत, संत तुकोबराय. आणि एक दिवस संत तुकोबराय चाकण गावामध्ये आले. चाकण गावामध्ये आल्याच्या नंतर चक्रेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये तुकोबरायाचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी संतचं जगनाडेजी महाराज त्यांच्या कीर्तनाला बसले होते. त्यांचं दर्शन वगैरे झालं. दर्शन झाल्याच्या नंतर एवढे प्रभावित झाले त्यांनी ठरवलं, संताजी जगनाडेजी महाराज यांनी ठरवलं की आता बस संसार परपंचाचा त्याग करायचा आणि तुकोबरायांच्या सेवेमध्येच राहायचं. महाराज तेव्हापासून संताजी जगनाडेजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये जायचे, त्यांच्या सेवेमध्ये राहायचं. जिथं कीर्तन असेल, जिथं प्रवचन असेल, जिथं कुठं तुकोबराय जात असेल त्या ठिकाणी जगनाडेजी महाराज जात असायचे. असे दिवसामागून दिवस जाऊ लागले. जगनाडेजी महाराजांचं आयुष्य वाढू लागलं, व्यतीत होऊ लागलं. परंतु आई वडिलांना चिंता पडली. जगनाडेजी महाराज विठोबाजी जगनाडे यांना चिंता पडली की आपला एकुलता एक मुलगा, आपल्या घरी तर अभाव संपत्ती आहे. असं म्हणतात की एवढे कारखाने किंवा एवढे घाणे त्यांच्याकडं, 12 घाणे त्यांच्याकडं होते. किती? 12 घाणे आणि वर्षभर पुरेल शेंगदाणे. एवढे श्रीमंत जगनाडेजी महाराज होते, एवढे श्रीमंत. आणि मग विठोबा जगनाडे यांना प्रश्न पडला, आपला मुलगा जर कधी तुकोबरायांच्या सोबत राहू लागला तर एवढी असणारे प्रॉपर्टी, एवढी असणारी श्रीमंती काय कामाची. मग त्या ठिकाणी जगनाडेजी महाराजा जे विठोबा जगनाडे जे होते ते तुकोबरायाकडे गेले. आणि तुकोबरायांचं जे काम जे चालू होतं, तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं काम कोणी केलं असेल वारकरी संप्रदायामध्ये तर जगनाडेजी महाराज यांनी केलं. श्री संताजी महाराज जगनाडे यांनी केलं. कारण तुकोबरायाचे अभंग लिखाण का कोणी केलं असेल? संताजी महाराज. तुकोबराय कथा कीर्तन करायचे आणि संताजी महाराज पाठीमागून ते अभंग लिहून काढायचे. सगळे अभंग तुकोबरायाचे लिहून त्यांनी. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा
अशा पद्धतीनं संताजी महाराजांनी पूर्ण गाथा जो लिखाणाचं काम केलेलं कोणी असेल तर संताजी महाराज जगनाडे यांनी. आणि मग विठोबा जगनाडे जे ते तुकोबरायाकडे गेलेले आहेत आणि प्रार्थना करत तुकोबरायाकडं, महाराज सर्व काही चांगलं आहे, तर माझा मुलगाही सुद्धा तुमच्या सेवेला लागलेला आहे, काही हरकत नाही, परंतु तो संसारामध्ये उतरावा एवढी आमची इच्छा आहे. तुकोबरायाला ते म्हणतात आमचा मुलगा जो आहे संसाराकडं वळावं अशी आमची इच्छा आहे. तुकोबरायालाही सुद्धा वाटलं की खरं आहे, तेही सुद्धा खरंच आहे. असूनही संसारी जिव्हा वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारामध्ये राहणारं त्याचं वेदही सुद्धा गौरव करतात असं तुकोबरायाला वाटलं. मग तुकोबरायानं संताजी महाराजांना एकांतामध्ये घेऊन गेले आणि एकांतामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर संताजी महाराजाला सांगितलं, तू संता, अरे हा जो संसार जो आहे तर ना याचा त्याग करायचा नाही. तुकोबराया त्यांना सांगतायत ह्या संसाराचा त्याग करायचा नाही, संसारामध्ये राहूनच त्या परमात्म्याला साधायचं असतं. ह्या संसाराचा त्याग करायचा नाही, परंतु ह्या संसाराचा त्या ठिकाणी आपल्याला लाभ घ्यायचा आहे, याचा उपभोग घ्यायचा आहे. याशी भोगावेन त्यागावे मध्यभागी विभागावेन आत्मसाधनी लावावे सनमार्गासे. ह्या संसाराचा त्यागही करायचा नाही, भोगही घ्यायचा नाही, याला आत्मसाधनी लावायचं. आणि सतत आत्मसाधने म्हणजे काय, संसारामध्ये राहायचं, भगवंताचं चिंतन करत राहायचं. हा उपदेश तुकोबरायानं संताजी महाराजांनी दिला. आणि संताजी महाराजांनी उपदेश देत असताना एक कर संता, भगवंताचं नामचिंतन करत 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 तू परमात्म्याला प्राप्त हो, परमात्म्याला प्राप्त कर, परंतु संसारामध्ये सुद्धा आसक्त धरू नको. उपदेश देत असताना तुकोबराया सांगतात संसारामध्ये आसक्तही सुद्धा होऊ नको, हे नाश पावणारं आहे, हे नाश पावणार आहे, सगळं काही नाशिवंत आहे, मीही नाश पावणार आहे, तूही सुद्धा नाश पावणार आहे, तू याच्यामध्ये आसक्त होऊ नको. संताजी महाराज म्हणतात तुम्ही नाश पावणार आहेत, मीही नाश पावणार आहे, मग तुम्ही जाणार आहेत का, हो मीही जाणार आहे, मीही जाणार आहेत का, हो मीही जाणार आहेत. मग ठीक आहे तर महाराज तुम्ही जाणार आहेत मीही जाणार आहेत, पण माझी एकच इच्छा आहे, तुम्ही सांगतायत ना मी घरी जावं, मी घरी जातो, पण माझी एकच इच्छा आहे, तुम्ही जर कधी वैकुंठाला गेलात ना बाबा तर मी तर राहीलच. पहा बरं का, संताजी महाराज तुकोबरायाला सांगतायत महाराज तुकोबराय तुम्ही जर वैकुंठाला गेलात तर मी तर राहीनच, पण मी जर कधी वैकुंठाला गेलो तर माझ्या मूठ मातीला कोण येणार, माझी एक इच्छा आहे, तुम्ही वैकुंठाहून माझ्या मूठ मातीला यावं. तुकोबरायाला संताजी महाराज प्रार्थना करतायत, तुकोबराय महाराज तुम्ही गेलात तर मी तर आहेच, पण मी जर कधी गेलो तर तुम्ही यावं एवढीच इच्छा आहे. महाराज एवढं द्रवीभूत तुकोबरायाचं अंतःकरण झालं आणि सहज तुकोबरायांच्या मुखातून शब्द निघून गेला, हो संता येऊन जाईल, हो संता येऊन जाईल. महाराज संताजी महाराज घरी निघून गेले, संसारामध्ये निमग्न झाले, भगवंताचं नामचिंतन करू लागले, भगवंताच्या सातत्यानं चिंतनामध्ये राहून गेले. इकडं तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं, संताजी महाराजांचं जाणं झालं नाही, वैकुंठ गमन झालं. हळूहळू हळूहळू दिवस निघून गेले. एकदा भजन करू आपण सर्वांनी. विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई, विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई, ओ विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई, विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई, विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई, विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई. सांगतो अशा पद्धतीनं संताजी महाराज संसारामध्ये निमग्न झाले. का आपल्याला हा चरित्र बघायचं आहे, आज संताजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. थोडं यांच्यावर आपला थोडासा संत चरित्रावर आपला विषय होणंही सुद्धा गरजेचं आहे, कारण संतांच्या दरबारामध्ये आपण राहतोय आणि विशेष आज त्यांची पुण्यतिथी आहे. संताजी महाराजांनी तुकोबरायाचं वैकुंठ गमन झालं आणि वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर संताजी महाराज आता एकटे राहिलेले आहेत, गुरुदेव आपल्याला सोडून गेलेले आहेत, पण काही हरकत नाही, जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरलं, ह्या अवस्थेवर संताजी महाराज आरूढ झालेले होते. अशा करता करता दिवसामागून दिवस निघून गेले. चाकण गावामध्ये असताना एक दिवस प्रसंग असा घडला, त्या गावामध्ये मोगलांनी त्या ठिकाणी आक्रमण केलं, मुस्लिम धर्मीय वर्गाने त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि आक्रमण करत असताना संध्याकाळच्या वेळेस चाकण गावाला आगच लावून दिली. काय लावलं, आग लावली. आणि आग लावल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो तेलाचे घाणे प्रत्येकाच्या घरामध्ये असल्या कारणानं एवढा त्या ठिकाणी वणवा पेटला गेला
कोणी होडपळतायत, कोणी रडतायत, कोणी जळतायत. एवढा वणवा त्या गावामध्ये पेटला. वाचवा वाचवा टहाव त्या ठिकाणी फुटलाय. परिस्थिती कठीण झालेली आहेत. संताजी महाराजांना जाग आली. एकटे संताजी महाराज घरामध्ये आहेत. परिस्थिती बिकट झालेली आहेत. काय करावं, कोणाला वाचवावं, कोणाला काय करावं. संताजी महाराज प्रश्न पडलेले आहेत. घरामध्ये कोणाला घेऊन जावं. पुढच्या दरवाजाला आग लागलेली आहेत. मांगलच्या खिडकीमधून पळून जावं असं वाटलं, परंतु घरामधून काय न्यावं असं कळू ते विचार करतायत. धन न्यावं तर ते काय कामाचं, अन्नधान्य न्यावं ते काय कामाचे, वस्त्र न्यावं ते काय कामाचे. सहज नजर गेली, सहज नजर देवघराकडे गेली आणि देवघरामध्ये असणारा गाथ्याकडे बघितलं. जसा गाथा उचलला, बगलामध्ये घेतला महाराज, तसेच खिडकीमधून पळत सुटले. पळत सुटल्याच्या नंतर पाणी सुरू झालेलं आहे. पाणी सुरू झाल्याच्या नंतर विजा चमकत आहेत. बिकट परिस्थिती आहेत. बिकट परिस्थिती असता कारणानं पुढं पळतायत, पुढं पळतायत, पुढं पळतायत. वीज त्या ठिकाणी चमकत आहेत आणि वीज चमकल्या असल्या कारणानं चमकी वस्त्रामध्ये गाथा गुंडळलेल्या होतात. मोगलांना त्या ठिकाणी, त्या शिपायांना असं वाटलं की याच्या हातामध्ये सोनं नाणं आहेत, काहीतरी सोनं घेऊन पळत आहेत. नग्न तलवारी घेऊन त्या संताजी महाराजांच्या पाठीमागं शिपाई पळत आहेत. जगनाडेजी महाराज पुढं पळत आहेत. शिपाई नग्न तलवारी घेऊन त्यांच्या मागं पळत आहेत. पुढं पळत आहेत, ते ही मागं पळत आहेत. बरेच दूर धावले, बरेच दिवस धावले आणि एक नदी आली. नदी आल्याच्या नंतर संताजी जगनाडेजी महाराज नदी पार केली. शिपाई त्या ठिकाणी त्यांना पाहतायत. शिपाई मागं सरकल्या गेले. हे करता 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 दिवस उजाडल्या गेला आणि दिवस उजाडल्या गेल्याच्या नंतर संत जगनाडेजी महाराज सदुंबरे गावामध्ये पोहोचले. सदुंबरे गावामध्ये त्यांचं मामाचं गाव. महाराज सकाळ झाली त्या गावामध्ये. सकाळ झाल्याच्या नंतर सदुंबरे गावामध्ये वाजत गाजत संताजी महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी केलं की संत तुकोबराय जरीही नसले, परंतु त्यांचा गाथा संताजी महाराजांनी आपल्या गावामध्ये आणला. महाराज गावामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये मिरवणूक काढली. गाथ्याचं त्या ठिकाणी पूजन झालं. अनेक दिवस त्या ठिकाणी प्रवचन संताजी महाराज त्या ठिकाणी करू लागले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. संताजी महाराज जवळपास आता वृद्ध झाले आणि वृद्ध झाल्याच्या नंतर अंतिम काळ संताजी महाराजांचा जवळ आला. ऐका, संताजी महाराजांचा काळ आता अंतिम जवळ आला आणि अंतिम जवळ आल्याच्या नंतर प्रत्येक समाजाची परंपरा असते. कोणी अग्निदहन देतं, कोणी पुरतं, कोणी काय, तर आपल्या सर्वांना माहिती आहे. संताजी महाराजांचा काळ अग्नी जवळ आला, पर्व काळ ते किंवा तो समाधीचा काळ जवळ आला. रात्रभर त्या ठिकाणी हरिकीर्तन सुरू झालं. मंदिरामध्ये सर्वांना बोलवून घेतलं. त्या ठिकाणी भजन कीर्तन त्या ठिकाणी सुरू केलं आणि सकाळच्या वेळेस संताजी जगनाडेजी महाराज यांनी आपला अंतिम श्वास त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि अंतिम श्वास त्या ठिकाणी संपवल्याच्या नंतर त्यांची जी प्रेत यात्रा आहे, त्यांचा जो देह आहे, त्यांचे जे पार्थिव शरीर जे आहे, संताजी जगनाडेजी महाराज यांचं ज्या ठिकाणी समाधी त्या ठिकाणी त्यांना द्यायची होती, त्या ठिकाणी तो देह त्या ठिकाणी नेण्यात आला. सर्व वारकरी मंडळी, साधू संत त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्याच्यानंतर भजना पूजनामध्ये ती यात्रा जे पुढं सरकत त्या ठिकाणावर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा 2-3च्या वेळेस त्या ठिकाणी संताजी जगनाडेजी महाराज यांना ज्या ठिकाणी समाधी द्यायची होती त्या ठिकाणी त्यांचा देह त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी ठेवल्याच्या त्या ठिकाणी मीठ वगैरे भरपूर प्रमाणामध्ये टाकलेलं आहेत आणि प्रथेनुसार प्रत्येक संत महापुरुषांनी समोर यायचं असतं आणि 5-5 मोठी जे आहेत माती त्या ठिकाणी टाकायची असते. प्रत्येक वारकरी मंडळी त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहेत. संताजी जगनाडेजी महाराज यांच्या अंगावर, पार्थिव शरीरावर 5-5 मोठी त्या ठिकाणी माती टाकत आहेत. संताजी जगनाडेजी महाराज यांचा देह मातीमध्ये जात आहेत. प्रत्येक वारकरी त्या ठिकाणी माती टाकत आहेत. माती टाकता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. चमत्कार असा त्या ठिकाणी घडत आहेत. संताजी जगनाडेजी महाराज यांचा देह मातीखाली पूर्णपणे जायला तयार नाही. काही केलं तर इतकं आपला जो शीर जे आहेत, आपला जो चेहरा जो आहे तो उघडा राहू लागलेला आहे. प्रत्येक जण यायचं, माती टाकायचं, परंतु देह काही तो पूर्णपणे झाकायला तयार नाही. प्रत्येकाने ओळखून घेतलं काहीतरी ह्या ठिकाणी अघटित घटना होत आहे, काहीतरी आपल्याकडून काही चुकत आहे किंवा काहीतरी याचा जो संकल्प आहे किंवा अपुरा आहे, म्हणून पूर्ण
पूर्णपणे देह काही झाकला जात नाही. त्या ठिकाणी भजन कीर्तन सुरू केलेलं आहे. प्रश्न सर्वांना पडलेला आहे, देह पूर्णपणे मातीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला घरी जाता येणार नाही. काय करावं? सर्व वारकरी मंडळी त्या ठिकाणी स्तब्ध झालेले आहेत. विद्वान मंडळीची सभा बसलेत, काय करावं काय करावं. त्या ठिकाणी रात्रीचे हे विचार करता करता 1 वाजला. किती 1 वाजला आणि अचानक त्या ठिकाणी एक वाऱ्याची झुळक आली. एक वीज चमकल्यासारखे झाले आणि त्या विजेमध्ये संत तुकाराम महाराजांचा देह प्रकट झाला. आणि जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन घ्यावे आता, तुझे दर्शन घ्यावे आता, तुझे दर्शन घ्यावे आता. जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन घ्यावे आता, तुझे दर्शन घ्यावे आता, तुझे दर्शन घ्यावे आता. वीज कडकलेली महाराजांनी त्या ठिकाणी तुकोबोराय त्या ठिकाणी प्रगट झाले आणि आपल्या स्वतःच्या हाताने 3 मुठी माती घेतली आणि त्या ठिकाणी जगनाडेजी महाराज यांच्या अंगावर टाकली. तत्क्षण संताजी जगनाडेजी महाराजांचा देह मातीमध्ये पूर्णपणे झाकला गेला आणि सर्व वारकरी मंडळी त्या ठिकाणी उठली आणि एकच जय जयकार झाला. विठ्ठल विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, 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 विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. श्री ज्ञानेश्वर माऊली किंवा श्री संत भगवंत ह्या ठिकाणी आपल्याला सांगून जातात. विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन तिथे ज्ञानीस तत्वदर्शिना. अर्जुन तू एक कर, तुला मला प्राप्त करायचं असेल तर तू ह्या मार्गानं जा, ह्या संताच्या सेवेच्या मार्गानं जा. ह्या संत सेवा तू केली तर तुला मी सहजतेनं प्राप्त होईल. ती सेवा आपण सर्वजण करतात. तीच सेवा संत जगनाडेजी महाराज यांनी आपल्या गुरुदेवाबद्दल केली. म्हणून श्री संताजी जगनाडेजी महाराज यांना अंतिम दर्शन देण्यासाठी नवे आपल्या सोबत वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी तुकोबराय सदैव वैकुंठामधून ह्या ठिकाणी आले आणि संताजी जगनाडेजी महाराज यांना घेऊन गेले. म्हणून श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांगता, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे, सर्व स्वेसी सज्जनानो. ह्या अध्यायाचा किंवा ह्या श्लोकाचा असाच अर्थ असेल? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण याचा अर्थ कोण सांगेल? श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांगल किंवा भगवान ह्या ठिकाणी सांगेल. तो आपल्यासारख्याचं काम नाही, परंतु तोडक्या मोडक्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला सांगतो, मी काही प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही किंवा संस्थेमध्ये शिकलेलोही सुद्धा नाही, म्हणून ते मला प्रवचनही जमणार नाही. म्हणून जेही चुकलं असेल तो बुद्धीचा दोष आहे. आणि जे चांगलं असेल ते परमपूजने माधव बाबा यांचं सेवेचं फळ आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणे, नाथांच्या चरणे आणि जनार्दन स्वामीच्या चरणे समर्पित करतो आणि इथेच थांबतो. जय जनार्दन, जय जनार्दन. ह्यानंतर श्री